पाचीला 5 जागी ठेव. साखर कशात ते त्यातच मिक्स आहे थोडं थोडं. नारळ फोडा. नारळ तिथं दगड दगड घे. उसापाशी जरा ठेव की. जरा अगरबत्ती ओळून लाव तिथं खाली. नारळ फोडा. त्या उसाच्या त्या कांड्यापाशी थोडं थोडं घालते. हे सगळीकडे टाकणार कोण? आप्पा. 4 कोपऱ्यात 4 टाकून जाऊ. नारळ फुटला पळायचं बघा. दोघं मिळून पळायचं असं येडा भरून येत बोंबलत. बोंबलायचं. बोंबललं तर ऊस चांगला येतोय आपला पुढच्या वर्षी. काय क्या बोंबलत येडा घालून येडा घालून 2 जण मालक कोण आहे? पैसे देतोय 50-50 रुपये. हाय ओ कोण बोंबलून आलेला असते त्या दक्षिणेतले 50-50 रुपये. हा जी पहिले येईल इथं त्याला फोडा नारळ फोडा. अजून तो नारळ हा ते दही भात जरा श्री त्या कोपऱ्याला 4 कोपऱ्याला पार त्या कोपऱ्याला जाऊन येते. तिथं ती गया दिसत का तिथं? बोंबलत. हा बोंबलतच काय क्या बोंबलतच. तरच ऊस पुढच्या वर्षी असा ऊस डोक्याच्या वर जातो. जी पहिले येईल त्याला 200 रुपये. हा जी पहिले येईल त्याला 200 रुपये. मामाच्या नारळात झाडाचं पाणी प्या आणि बोंबलायला चालू करा. उलट कुठं इकडं असं. थांब हे घेऊन जा. हळूहळू जावा. प्रत्येक कोपऱ्यात थोडं सांडू नका. चप्पल घाल नको श्रीकांत. चप्पल घाल नको पळायला येत नाही. राडीत पडचा बिडचा आणि इथं ठेवलंय. हळू जावा पळत जाऊ नका. ए बाळे हळूहळू बोंबलायचं कोण नुसता पळायला लागलाय. ए के दादाची माग जा. बोंबल के क्या हसतोय ए बोंबल के जा 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 जा. पैसे देतो आल्यावर पळ. फटाकड्याला पैसे पळ. ए विक्रांत राजू नुसतं जा. फटाडा पाहिजे त्याला घेऊन जावा. फटाडा नको थांबा. त्याला घेऊन जा. पहिल्या वर्षी शेषान बोंबवला होता. शेषान येत होता दक्षिणात त्यानंच घेतला. मामाच्या रानात